चेन्नई फ्रेश मॅच आपल्या समोर एका बाजूला आपण पाहतोय तर गोरेगा बॉईज आणि दुसऱ्या बाजूला टायटन बॉईज. टायटन बॉईज वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. प्रोलिंक वाहिनीवर आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहे. जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रोलिंक वाहिनीला आणि सांगा आपल्या मित्रांना की देखील प्रोलिंक वाहिनीवर खान साहेब लेजंड ट्रॉफी चालू आहे. जास्तीत जास्त लाईक शेअर करा प्रोलिंक वाहिनीला. गोलंदाजी एडवर आहे महेश आणि स्ट्राईकला आहे गोरेगाव की आन बान शान सुफियान. नॉन स्ट्रायकरला आहे टीमचा कर्णधार संतोष. ये चले महेश आणि पहिलाच बॉल बैठक गेला. पॅटर्न शॉट इकडे सुफियानचा. द लोकल बॉय द लोकल हिरो सुफियानच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकाराने केलंय आगाज. चौकाराने केलंय महेशचं स्वागत. वेलकम महेश. स्वागत आहे आपलं खान साहेब लेजंड ट्रॉफी सीझन 10 मध्ये. पण खेळाडू थोडासा पाठी आहे जेणेकरून की काय एक धाव इकडे मिळेल. चांगलं कमबॅक चांगलं व्हॅरिएशन. आता स्ट्राईकला येतोय टीमचा कर्णधार संतोष. 2 बॉल झालेत 5 रन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं इथे षटक चालू आहे. आपण पाहता इथं खान साहेब लेजंड ट्रॉफी सीझन 10 मानाची अभिमानाची ही प्रतियोगिता. गोरेगाव महोत्सव म्हटलं ना मित्रांनो तर खान साहेब लेजंड ट्रॉफी. कमी गति ने क्या बात है. एक स्लिप यहाँ पर तैनात की गई है. विकेट के पीछे हम देखते हैं गणेश को और स्लिप मर यहाँ पर यासर तैनात किया है. कुछ प्लान के साथ यहाँ पर गेंदबाजी करना चाहेंगे महेश. दोन्ही चांगल्या टीम है. आपण पाहतोय जर्सी नंबर 63 गोलू को भी हम यहाँ पर देखते हैं. बीपीएल में काफी बढ़िया गेंदबाजी की थे. हल्के हाथों से खेला. यहाँ पर गोलू वहां पर खड़ा है. फील्डिंग और ये देखिए मिस फील्डिंग. जहां बॉल रुकनी चाहिए थी वहां पर गेंद छिटक गई गोलू के हाथ से और 1 रन था तो 1 का डबल यानी कि 2 रन चुराए दोनों बल्लेबाजों ने. बड़ा मंच है बड़ी मैच है. कोई कोई खिलाड़ी जो है खान साहब लेजेंड ट्रॉफी में पहली बार खेल रहे हैं तो थोड़ा नर्वस जरूर हो गए क्योंकि बड़ा मंच है बड़ा मैच है. बढ़िया गेंद. क्या बात है. बैकफुट पर रख के डक करने का यहाँ पर प्रयास थी लेकिन गेंद काटा बदली. पड़ने के बाद सीधा अंदर की तरफ उस गेंद ने काटा बदला है. 5 गेंदें हो चुकी है अब तक का. टीम का स्कोर बढ़ते हुए 7 रन. पहली गेंद पर 4 रन से शुरुआत की थी. अपना खाता खोला था सुफियान पर उसके बाद महेश ने कमबैक किया है. अच्छी टीम है. दोनों ही अच्छी टीम है. ताकतवर टीम है. एक दूसरे को टक्कर देने वाली ये टीम. हर खिलाड़ी खास टीम है खास क्योंकि ये प्रतियोगिता है बहुत ही खास. इनसाइड आउट. यहाँ पर देखिए खिलाड़ी वहां पर मौजूद. रन का मौका है सकता है जब तक कि गेंद पहुंचते वहां पर देखते देखते दोनों बल्लेबाजों ने 1 रन चुराए. अगर गेंद हाथ में आती तो कहीं ना कहीं रन आउट का मौका बन सकता था. 1 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 8 बिना किसी नुकसान पे. फिल्डिंग टीम महेश टीमचे कॅप्टन आहे. तुम्हाला 25 मिनिटं दिलेले आहेत 6 षटकामध्ये. पहिलं षटक तुम्ही 4 मिनिटांमध्ये हाताळलंय. चला 25 मिनिटं आहेत.
बॉलरचं नाव आहे सज्जन. गोलंदाजी एंडवर सज्जन होतोय. सज्ज. मला असं वाटतं की सीझन 5 नाही तर सीझन 6 मध्ये सज्जनला बेस्ट बॉलरचाही देखील खिताब देण्यात आला होता खानसाब लेजंड ट्रॉफीमध्ये. चांगला बॉल आणि पुल केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल संतोषच्या बॅटमधून निघालाय षटकार. स्वागत केलंय सज्जनचं खानसाब लेजंड ट्रॉफी सीझन 10 मध्ये षटकाराने. संतोष शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला बघितलंय आणि फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. खानसाब लेजंड ट्रॉफी षटकार. धीमी गति की गेंद थी ये. इस गेंद पर कुछ नहीं था. इस गेंद पर सिर्फ मोहर लिखी थी कि इस गेंद पर भी 6 रन लिखे थे. साधारण गेंद थी और साधारण गेंद पर 6 रन बटोरे संतोष ने. एक बार फिर से बैक टू बैक यहां पर छक्कों की हैट्रिक लगाई है संतोष ने और बता रहे हैं मैं इसी तरह अब खेलने वाला हूं. मेरे पाले में अगर गेंद आएगी तो मैं उस गेंद को सीमा रेखे के बाहर पहुंचा कर ही रहूंगा. और वही काम यहाँ पर बखूबी संतोष परेरा कर रहे हैं. ये देखिए कैमरा मैन के हर एक एंगल से हमको बताया जा रहा है प्रोलिंग की पूरी टीम क्या लाजवाब यहाँ पर काम करती हुई. हर एक एंगल से यहाँ पर बता रहे 3 कैमरे के साथ ये प्रतियोगिता दिखाई जा रही है. खानसाब लेजंड ट्रॉफी प्रतियोगिता का आज का आखिरी ग्रैंड फिनाले आज खेला जाएगा. एक और. क्या बात है संतोष. अब नहीं रुकने वाला ये बल्लेबाज क्योंकि गेंदबाजी हो रही वैसी. अब यहां पर सभी कहते हुए कि संतोष 6 गेंदों में 6 सिक्स मारने का कारनामा करेंगे. अब 2 गेंदें बची है. 2 गेंदों में देखना है संतोष क्या करेंगे और यहां पर सचिन कमबैक करेंगे. क्या बात है. क्या नजरें है यहां पर गेंद पर संतोष की. गेंद कहां पर भी डाली है लेकिन गेंद को बनाकर घुमाकर 6 रन बटोरे हैं. एक और गेंद. अब ये तो हवा में गेंद है. खिलाड़ी उसके नीचे है. ओहो हो क्या भाई. अगर पेड़ नहीं वहां पर होता तो निश्चित तौर से ये भी गेंद सीमा रेखा के बाहर होगी. संतोष का हार्ड लक और गेंदबाज का गुड लक. लाजवाब बल्लेबाजी यहां पर हो रही है संतोष की. धीमी गति की गेंद का इस्तेमाल करते हुए सज्जन. ये देखिए बैठक. ये तो पैटर्न शॉट है इस खिलाड़ी का जिसका नाम है सुफियान. इस ओवर से आए हैं 31 रन. कितनी 31 रन आ चुके हैं इस ओवर में. अब तक का ये सबसे महंगा ओवर खानसाब लेजंड ट्रॉफी सीजन 10 का. ये देखिए बाहर की गेंद को घुटना टिकाया और सुफियान ने गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर. हेलो हेलो. सुफियान आपके लिए पारितोषिक आया है जीजा की तरफ से. अगर हैट्रिक 6 लगाओगे तो 500 रुपए का इनाम. अच्छा 1 रुपया बढ़ाया उन्होंने 501. चला ही मॅजिक ओव्हर म्हणावे लागेल. ह्या ओव्हरमध्ये संतोषला देखील माहिती. हा हे बघा हलक्या हाताने ते खेळलाय तर गोलंदाजी एंडवर आहे. गोलंदाज
शानवाज. ये देखिए सुफियान का हार कलाइयों का इस्तेमाल किया गया, खिलाड़ी वहां पर बहुत दूर है, दूसरी रन के लिए जा रहे हैं संतोष. क्या बात है, लाजवाब यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट. ओहो हो, छक्के चौके भी लगा रहे और उसके बाद विकेटों के बीच में ये दौड़ बेहतरीन. फोर्टी 42 रन हो चुके. स्क्रीन पर हम देखते सुफियान को. बोनस ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये जेवढ्या धाबा आपण बनवणार त्या डबल करून तुमच्या खात्यामध्ये तुमच्या टीम मध्ये जोडल्या जातील. अजून एक बॉल आपण पाहायचं तर थोडीशी दिशा भटकला. पंचांचा निर्णय येतो आमच्याकडे सांगता नाही पंच की हो हा वाईड बॉल आहे. एक एक रनाने ते धावसंख्या बनवत आहे दोन्ही फलंदाज. 2 ओव्हरमध्ये तर असा खेळ खेळला नाही की प्रत्येक बॉल फ्री हिट दिसलाय. 43 रन धावफलकावरती बिनबाद 43 झालेले आहेत. अजून एक पाठ डक केलाय तिकडे. बॉलला येऊ दिले, उसळी घेतली बॉलने, पण त्यानंतर तो स्ट्रोक. माहिती आहे सर्व खेळाडूंना की सिंगल डबललाही महत्त्व आहे, त्या सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. ही ओव्हर ही योजना ना खान साहेबने हे आपल्या माइंडमध्ये आणली होती की बाबा काही ना काहीतरी थोडंसं वेगळे करायचे सीझन 10 मध्ये, आणि ते वेगळं त्यांनी करून दाखले. पाहिलं तर आपण ही तिसरी ओव्हर जबरदस्त फटका इकडे पटवलाय. बॉल जाईल का सीमारेषेच्या बाहेर, पण नाही. याचं सुंदर फिल्डिंग आणि 2 धावा इकडे पूर्ण केल्या. अजूनही देखील बॉल हातामध्ये आलेला नाहीये. सनी कुछ करना है, लगा पंखा लगा. एक एक 2-2 रन या ओव्हरमध्ये स्ट्राइकला आहे संतोष. क्या बात है, क्रैकिंग ड्राइव यहाँ पर खिलाड़ी वहां पर मौजूद है, पर एक रन से नहीं रुकेंगे. एक रन चुरा है दोनों बल्लेबाजों ने. लाजवाब यहाँ पर खेल चलता हुआ गोरेगा बॉयज के ये दोनों ही बल्लेबाजों का. खास करके हमने देखा है समा बांध दिया है संतोष ने. 12 गेंदों का यहाँ पर किया है सामना और 32 रन की एक धुआंधारी खेल रहे. पटकी हुई गेंद खेल दिया वहां पर से बारे के बाहर. कोई खिलाड़ी है क्या, और गेंद जाएगी रफू चक्कर. ये 4 नहीं, ये 8 है. वाह क्या बात है. अब यहां पर कैलकुलेट होगा. अब यहां पर देखना है कितने रन इस ओवर से आए हैं. 12 रन आए, यानी कि 12 + 12 24 रन आपके खाते में. और टीम का टोटल देखना है 63 रन. अब तक का इस प्रतियोगिता का सर्वाधिक स्कोर है 85 रन, 87 जहां तक मुझे लगता है. अब देखना उस 87 रन की बराबरी करेंगे या उससे आगे ये गोरेगा बॉयज की टीम बढ़ेगी. जी हाँ सुफियान, जीजा जी यहाँ पर खड़े हैं, आपके 3 छक्कों का इस्तेमाल कर रहे हैं. कब उनके जेब से 501 रुपए निकलेंगे? निकाल के तो रखे हैं उन्होंने, बस आपको 3 छक्के मारने. देखो अगर कैश भी नहीं है तो बोल रहे कि ऑनलाइन मारेंगे. ये ऐसा नहीं, उनको हटा दे भाई. या पंचाचा निर्णय येतोय. बैटिंग पावर प्ले. भाई अगर ये जो भी है इनको हटाया जाए प्लीज. मुझे लगता है संतोष भाई और सुफियान के ये फैन है, पर भाई आपको वो जरूर मिलेगी, आपके साथ सेल्फी जरूर ली जाएगी. संतोष भाई आपके फैन है ये. आज जिस तरीके का आपका परफॉर्मेंस रहा है ना सर, दर्शक दीवाने हो गए आपके. आफाक क्या बात है प्रवीण भाई, हमारा फैन हमको हवा दे रहा है और संतोष भाई तुम्हारा फैन तुमको दुआ दे रहा है. आफाक गोलंदाजी एंडवर आहे. आपाक बॅटिंग पॉवर प्लेचा घेतला इकडे निर्णय. पंचाचा निर्णय तो डिट बॉल.
संतोष रेडी नव्हता तिकडे, पण काय सुरुवात केली, ब्लाइंड सुरुवात, सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. 63 धावा 10 फलकावरती, एकही गडी बाद नाही. स्क्रीनवरती पाहू शकता संतोष याला 12 बॉलचा सामना केल्याने 32 धावावरची एक विस्फोटक पारी खेळतोय. त्याच्याच बाजूला त्याचा पार्टनर आपण पाहिले 6 बॉल 18 रन. क्या बात है, ये भी देखना है ये गेंद क्या होती है. अंपायर का निर्णय आते हुए वाइट और उस पर 1 रन. रन ऑलरेडी आ चुके हैं 65 रन. 12 बॉल मध्ये 32 धावा आणि 6 बॉल वरती 18 धावाची खेळ खेळतोय सुफियान. तो सुरुवात झालेली आहे, जी सुरुवात आपल्याला पाहिजे होती ती तर सुरुवात झालेली आहे, पण आता अंत किती धावावरती होईल. चांगला बॉल यॉर्कर टाकलाय, याला म्हणतात कमबॅक. चांगला बॉल इथे पाहून खेळतोय संतोष, जास्त घाई करत नाहीये. जसा बॉल येतोय त्याला सन्मान देतोय, खराब बॉलला सीमारेषेच्या बाहेर पळतोय. हे सर्व क्रिकेट त्याला माहिती आहे, बराच वेळ त्यांनी क्रिकेटला दिलेला आहे याच नगरीमध्ये, या मैदानामध्ये, की काय लहानाचा मोठा झालाय आणि त्याला माहिती खेळपट्टी कशा प्रकारे खेळते. त्याचा खेळ बखूबी त्याने दाखवलाय. 13 बॉल मध्ये 33 धावा बनवल्यात. क्या बात है. अब ये देखिए सुफियान का जवाब, फुल टॉस बॉल. जीजा जी हमें बार बार बता रहे कि सुफियान को याद दिला दीजिए कि 501 रुपए आपके लिए रखा गया. 501 रुपए कैसे कमाना है, 3 छक्के मारकर कमाना है. एक तो लग गया है, एक तो आ गया बोर्ड पर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, काय एकदम खालचा बॉल होता, बैठक खेळले, हाच त्याचा पॅटर्न शॉट आहे. द टिपिकल स्ट्रोक ऑफ सुफियान. एक बार फिर से आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बड़े शॉट के लिए रनआउट का खतरा हो सकता है, लेकिन गोलू के हाथ में आज के दिन देखा है ना तो गेंद बैठने नहीं रही है. गोलू बहुत अच्छे कैमरा मैन है, मुंबई में भी नहीं मुंबई के बाहर बड़ी बड़ी देशों में जाकर अपना परफॉर्मेंस करते हैं गोलू, लेकिन आज खान साहब लेजेंड ट्रॉफी में उनका परफॉर्मेंस थोड़ा सा फीका है. बीपीएल में काफी बढ़िया गेंदबाजी की थी, मुझे लगता है बीपीएल में भी अब खान साहब में भी मुझे देखना पड़ेगा कि गोलू गेंदबाजी पर आते हैं या नहीं. पटकी गेंद खेल दिया, यहाँ पर कवर क्षेत्र में खिलाड़ी वहां पर मौजूद है यासर. जब तक कि फेंकेंगे 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. इस एक की मदद से टीम का स्कोर बढ़ते हुए 74 रन और गेंदें हो चुके हैं 4. चौथा पर प्रगति पर बैटिंग पावर प्ले. तसेच आमच्यामध्ये उपस्थित राजेश पाटील दादा यांचे इथे आगमन झालेले आहेत आणि त्यांचे सहमित्र. विनंती असेल की दादा मंचावरती यायचे. ओहो, फटका तर फसलाय. खेळाडू त्याच्या खाली येतो. 1 2 3 4 खेळाडू येत आहेत, पण महेश बोलतोय तुम्हाला थांबायचं, हा माझा कॅच आहे. और बडी मछली जाल में ब्रेक थ्रू मिळून दिलाय आफाकने आपल्या टीमला. पार्टनरशिप झाली आहे ब्रोक. सुफियान जातोय डगआउटच्या दिशेने. संतोष भाई पेबरी, अगर सुफियान आउट हुए, लेकिन जीजा जी को आज यहाँ पर 501 रुपया देकर जाना ही है. रोहित क्या बात है. पहली गेंद यहाँ पर डाली थी, जड़ पे गेंद डाली थी बैट का अंदरूनी किनारा और विकेट कीपर के बाजू से जाती हुई ये गेंद
नए बल्लेबाज यहाँ पर रोहित आते हुए टीम का स्कोर बढ़ते हुए इस 1 रन की मदद से 75 रन ऑन स्कोर बोर्ड। बैटिंग पावर प्ले का अच्छी तरीके से यहाँ पर इस्तेमाल किया, एक विकेट भी यहाँ पर प्राप्त करके दी आफाक ने अपने टीम को। हॅलो, गोरेगाव मधील एक वेळचे बलाढ्य खेळाडू राजेश पाटील साहेब, तुमच्याला आम्ही विनंती करतो की मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे। त्याचबरोबर प्रोलिंग माध्यमाचे संचालक विपुल यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे। चला जाऊया मॅचच्या दिशेने। 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय महेश आणि पहिलाच बॉल ह्या ओव्हर मधला मिड विकेट क्षेत्रामध्ये। वाह, काय फटका सजवलाय आज तर संतोष थांबणारच नाहीये। ज्या प्रकारे लय मध्ये दिसलाय, रिप्ले मध्ये पाहतोय, स्लॉट मध्ये आलाय, बराच बॉल हबाळामध्ये आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर। खानसाप लेजंड ट्रॉफी षटकार, एक अर्धशतक तर आले, दुसरं अर्धशतक होईल का? कहा क्या बात है, अब वेरिएशन कीजिए। गेंदे फास्ट डाली है पर मैं आज रुकने वाला नहीं हूं। 46 रन पर खेल रहे हैं। 46 बोल रहा हूं ना। जीजा जी की तरफ से अगर संतोष हैट्रिक 6 लगाएंगे तो 501 रुपए का इनाम। संतोष खेळतोय 16 बॉल मध्ये 46 धावा, एक मात्र 50 जे अजयच्या नावावरती होती, काल आपण पाहिली होती। पण आजच्या दिवसामध्ये संतोषच्या बॅटमधून लागेल का या प्रतियोगितेतलं दुसरं अर्धशतक? ओह, क्रॅकिंग ड्राइव, बॉल जाईल का सीमारेषेच्या बाहेर आणि अशा प्रकारे टाळ्या होऊन जातात मित्रांनो। संतोष परेरासाठी एक विस्फोटक मारी त्याने खेळले आणि ह्या प्रतियोगितेतलं दुसरं अर्धशतक संतोषच्या बॅटमधून आले। पहा, या इनिंग मध्ये 17 बॉल मध्ये 50 रन, ज्यामध्ये 6 6, 1 4 आणि 2 डबल असे आणि 6 सिंगल आणि 3 बॉल मात्र डॉट केलेत। 17 बॉल 50 रन। वा संतोष, आज दगड मधून सेट होऊन आल्या पहिल्याच बॉल वरती संतोषने दाखवलंय एक विस्फोटक। कॅप्टन आहे आणि कॅप्टन स्नोक त्याने खेळलंय। वा, कालच अभिषेक शर्माने आपल्या इंडिया भारताच्या संघासाठी 14 चेंडूमध्ये 50 धावा मारल्या होत्या। त्याच संतोष परेराने आपल्या गोरेगाव बॉईज संघासाठी 17 चेंडूमध्ये 50 धावा मारलेल्या आहेत। प्रवीण भाई, ये थप्पड़ है, ये चाबुक शॉट है आणि या प्रतियोगितेमधलं सर्वाधिक स्कोर 97 रन। आता 100 स्कोर ही नक्कीच जाईल। 3 आकड्यावरती नक्कीच ही धाव संख्या होईल, कारण चेंडू अजूनही 8 बाकी आहेत। नक्कीच ओल्ड इज गोल्ड, अनुभव आहे त्यांच्याकडे, शांत असा हा खेळाडू। एक बार फिर से, क्या कमाल, लाजवाब ये स्ट्रोक। पर रन कितने आएंगे देखना है। जी नहीं, एक ही रन। 98 रन, 98। वाह भाई, 19 बॉल पे 57 रन। आज का दिन संतोष ने समा बांध दिया है, दर्शकों का अच्छा मनोरंजन किया है। क्या बात है, गति में परिवर्तन किया है, यहाँ पर टक किया है, 1 रन यहाँ पर पूरा किया है। अब टीम का स्कोर 99, लॉस ऑफ 1 विकेट आणि 99 धावा बनवल्यात तर जरूर, पण 20 बॉलचा सामना केलाय आणि 58 धावावरती खेळतोय संतोष। सुफियानलाही देखील आपण पाहिलं तर 25 धावा बनवल्या 9 बॉल मध्ये, ज्यामध्ये 2 4 आणि 2 6। त्यानंतर संतोष परेराला आपण पाहतोय ना 7 गगनचुंबी षटकार आणि 1 चौकार। 20 बॉल मध्ये 58 धावा बनवल्यात। आपण पाहत आहात खान साब लिजंड ट्रॉफी पर्व 10वे, पर्व 9व्याचे विजेते गोरेगाव बॉईज आपल्या समोर प्रदर्शन करत आहेत। 5 षटकांमध्ये आतापर्यंत त्यांनी अव्वल 99 धावा स्कोअरबोर्डवर सजवलेल्या आहेत। पाहिजे शेवटच्या षटकामध्ये
काय करतायत आणि विक्रमी फळी येथे आपल्या ह्या खान साहेब लिजंड ट्रॉफी मध्ये रचतायत की नाही, काय विक्रम आज रचतायत पाहायचंय अनिल. शेवटचा षटक. ओहो क्या बात है, परफेक्ट मिडल. पण मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या संतोष परेरासाठी. काय जबरदस्त इनिंग याने खेळली आहे. वा संतोष. 99 धावावरती स्क्रीनवरती पाहू शकता संतोषला. स्माइल पाहू शकता चेहऱ्यावरती. सर्व सराहना करत आहेत की वेल प्लेड सर, आपण काय जबरदस्त इथे पारी खेळली आपल्या टीमसाठी. पाटील येतोय नवीन फलंदाज. रिप्ले मध्ये पाहू शकते ब्लॉक होल बुंदा टाकला इकडे आफाक. आणि टाळ्यांचा गडगडा नक्कीच व्हायला पाहिजे की तशा प्रकारची त्याने खेळली आपल्या टीमसाठी. कॅप्टन्स नॉक त्याने खेळली. सर्व खेळाडूंकडून अतिशय जोरदार स्वागत. संतोष परेरा कर्णधार या संघाचे अतिशय सुंदर सुरुवात. ओपनिंग जोडीला उतरले होते, शेवटच्या षटकामध्ये तंबूमध्ये परतलेले आहेत. पाहायचंय पाटील, सिद्धेश पाटील काय कामगिरी बजावत आहेत आपल्या संघासाठी. अतिशय महत्वपूर्ण सामना त्यांच्यासाठी. मागच्या पर्वातले विजेते आणि या पर्वामधील पहिला सामना. अतिशय क्या बात है. या पर जमिनी लगत. आणि हे काय घडतंय, दोन्ही बॅट्समन एकाच अँगलला. आता इतर काहीतरी विचारपूस करावी लागली असेल दोन्ही फलंदाजाला की इंटरेस्टेड नव्हता तिकडे पाटील. पण रोहित पळत सुटला आणि रोहितसाठी आपला विकेट सॅक्रिफाईस केलाय पाटीलने. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. स्ट्रोक तर खेळला होता. पाटीलने पाहिले की तिकडे एक प्लेयर आहे, पळत सुटले. चांगली फिल्डिंग तिकडे समीरची आणि रनआउट होऊन पाटील जातोय. अजूनही धावसंख्या 99 धावावरती. येस सर, प्रवीण सर. येथे पारितोषिकांचा पाऊस सुरू राहील. जे पारितोषिक सुफियान आणि संतोषसाठी जाहीर झालं होतं ते आता प्रत्येक खेळाडूसाठी आहे. प्रत्येक षटकारावर 100 रुपयांचं पारितोषिक जिजा यांच्याकडून. विजय 11 गोरेगाव बॉईज आपला पहिला सामना खेळत आहेत. आतापर्यंतची विक्रमी खेळी. येथे मात्र दिशाहीन गोलंदाजी आणि बाया पसरवून पंच मकवाना यांनी आवाक्याबाहेरील चेंडू घोषित केलेला आहे. चार चेंडू शिल्लक आणि धावसंख्या धावफलकावर 100. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संघासाठी. सर्व आतापर्यंतची सर्वात विक्रमी खेळी. अतिशय सुंदर कमबॅक या गोलंदाजाचं. एक दिशाहीन गोलंदाजी परंतु सुंदर कमबॅक. बॅटचा आणि बॉलचा काहीही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सुवर्ण संधी प्रत्येक फलंदाजासाठी. प्रत्येक षटकारावर 100 रुपयांचं पारितोषिक विजय 11 गोरेगाव बॉईज या संघासाठी. आणि येथे मात्र सुंदर प्रयत्न. यॉर्कर गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र यॉर्कर ज्याला बोललं जातं ते ब्रह्मास्त्र वापरलेलं आहे या गोलंदाजाने. आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या धावफलकावर 101. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या मात्र धावफलकावर 101. अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळालेली आपल्याला टायटन बॉईज या संघातर्फे. खान साहेब लिजंड ट्रॉफी पर्व 10वे. अतिशय गर्दीने भरलेला हा शास्त्रीनगर मैदान. आणि सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. गोडलेन चेंडू. 5 षटकांमध्ये 99 धावा असताना हा गोलंदाज आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी मैदानात आला होता. आणि अतिशय सुंदर गोलंदाजी. पारितोषिक वाढलेलं आहे. प्रत्येक षटकारावर 200 रुपयांचं पारितोषिक जिजा यांच्याकडून. शेवटचा चेंडू पाहायचंय काय कामगिरी बजावतात. सुंदर प्रयत्न, सुंदर गोलंदाजी. 101 धावा धावफलकावर. 102 धावांचं आव्हान
येथे टायटन या संघासाठी पाहत आहात आपण मागच्या पर्वाचे विजेते विजय 11 गोरेगाव बॉईज या संघाने 101 धावसंख्या धावफलकावर केलेले आहेत. विजय 11 गोरेगाव बॉईज या संघाने क्षेत्ररक्षण सजवायला घ्यायचंय. टायटन या संघाला विनंती आहे की फलंदाज पाठवायचे आहेत. आज आपल्या समोर रमजान खान, आयोजक रमजान खान यांनी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. काहीतरी दरवर्षी नवीन आपण या प्रतियोगितेमध्ये पाहतोच. यावर्षी आपण पाहिलं की 16 संघाच्या ऐवजी ह्या वर्षी आपण 24 संघ इंटर गोरेगाव बॉईज गोरेगावच्या सर्व खेळाडूंसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म 24 संघांमध्ये खेळवला जाणारा हा प्रतियोगिता आणि अंडर 19च्या 12 संघ म्हणजे टोटल 36 संघांमध्ये खेळवले जाणारे हे सामने, टोटल सामने 40 आणि 3 एक्झिबिशन मॅच अशा टोटल 43 सामन्यांशी संपन्न होणारा हा खान साब लिजेंड ट्रॉफीचा पर्व 10वा आपण पाहत आहात. टायटन संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, बल्लेबाज फलंदाज आपण पाठवायचे आहेत. पंचांना विनंती, खेळाला सुरुवात करायची आहे. आज विविध कार्यक्रम आपण घेऊन आलेलो आहेत आपल्यासाठी. महाराष्ट्रातील एक नामवंत कोरिओग्राफर फारुख शेख आणि वैभव गुघे यांच्या टीमना आपण आज येथे या मैदानामध्ये परफॉर्म करण्याची संधी देणार आहोत. आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी रमजान खान आयोजक दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येतात. यावर्षी त्यांनी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनोरंजनासाठी नवीन कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. पंचांना विनंती आहे की त्यांनी खेळाला सुरुवात करून घ्यायची आहे. विजय 11 गोरेगाव बॉईज क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आम्ही येथे वेळेला सुरुवात करणार आहोत. 25 मिनिटामध्ये 6व्या षटकाचा पहिला बॉल, पहिला चेंडू आपल्याला डिलिव्हर करायचा आहे. हॅलो. चला, वेलकम बॅक. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रोलिंग स्पोर्टचे सर्व विपुल पांडुरकरजी साहेब. आज त्यांच्या चॅनल, त्यांच्या प्रोलिंग वाहिनीला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सांगा आपल्या मित्रांना की आपण प्रोलिंगवरती खान साहेब लेजंड ट्रॉफी पाहतोय. तर प्रोलिंगला जास्तीत जास्त शेअर, सबस्क्राईब करा. राजेश दादा यांचं इथे आगमन झालंय. दादा वेलकम, आपलं स्वागत खान साहेब लेजंड ट्रॉफी सीझन 10 मध्ये. प्रवीण भाऊ. कालचे अष्टपैलू राजेश पाटील साहेब यांचे येथे आगमन झालेलं आहे. खान साहेब लेजंड ट्रॉफी मध्ये आम्ही प्रो लीगचे संचालक विपुल भाई आणि राजेश भाई या दोघांना विनंती करेल की आपण मंचांवर स्थानापन्न व्हायचंय. विजय 11 गोरेगाव बॉईज या संघाच्या प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आपल्या टीमचे ओनर विजय कुमार यांच्याकडून आपल्याला पारितोषिके जाहीर झालेले आहेत. प्रत्येक विकेटवर 100 रुपयांचं पारितोषिक आपल्यासाठी जाहीर झालेलं आहे. आपल्या संघाचे ओनर विजय कुमार. चला, वेलकम बॅक. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहू शकता मंचावरती, स्क्रीनवरती पाहू शकता मंचावरती राजेश पाटील या प्रतियोगितेचे आयोजक मिस्टर रमजान खान यांना आणि तसेच प्रोलिंग स्पोर्टचे संचालक विपुल पांडुरकर यांनाही देखील आपण
चला जाऊया पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येतोय शिवम. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा मोठा हिस्सा लागलाय. एक धाव इकडे आलेली झाली तर रनाला सुरुवात. 12:26 पहिला चेंडू टाकण्यात आला होता. ठीक है, फील्डिंग टीम आपको भी बताया जाता है कि 25 मिनट का आपको टाइम दिया गया है. अपना 6 ओव्हर का कोटा 25 मिनिट में आपको पूरा करना है. चला शाकिब यांच्याकडून पारितोषिक आलंय की महेश आणि समीर या दोघांमधून जर का दोघांनी अर्धशतक हाताळलंय ना तर 2000 रुपयाचं पारितोषिक. बैठा, क्या बात है समीर. अब ऐसे खेल आपको ऐसे छक्के लगाने पड़ेगी. जो शुरुआत संतोष ने और सुफिया ने की थी वही शुरुआत आपको भी करनी होगी. अब यहाँ पर हो चुकी है शुरुआत. पहला 6 समीर के बल्ले से निकलते हुए. बीपीएल 2 में बॅट्समनचा खिताब 118 धावा तब्बल समीरने बनवल्या होत्या. अजून एक इनसाइड आउट आणि एकच धाव इकडे मिळेल. स्क्रीनवरती पाहू शकता आपण प्रतियोगितेचे आयोजक रमजान खान, राजेश पाटील आणि ट्रोलिंगचे संचालक मिस्टर विपुल पांडुलकरजी साहेब आणि त्यांच्याच बाजूला आपण पाहतोय मम्माई भाई यांना. मम्माई भाई के क्या कहने भाई, जहाँ अंपायर का कम पड़ते मम्माई भाई जाते हैं, स्कोरर भी मम्माई भाई है, हर जगह मम्माई भाई है. जहाँ जहाँ मम्माई भाई की जरूरत रहेगी बाबा मम्माई भाई आ जाते हैं. हे एक महत्वाचे घटक आहे. दिलदार आदमी मम्माई भाई हर एक भूमिका निभाते हैं. संपूर्ण प्रोलिंगची टीम काय जबरदस्त इथे कामगिरी करत आहेत. एक बार फिर से पटकी हुई गेंद उछल के खेला उस गेंद को, पर यहाँ पर रन कितने आएंगे तो रन मिलेंगे सिर्फ और सिर्फ 1 रन. हाइट कम फाइट ज्यादा. द डायनामाइट पॉकेट साइज समीर. 9 धावा झाल्या दहा फलकावरती. शेवटचा बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहेत. आपण पाहता येते खान साहेब लेजंड ट्रॉफी. फटका तर बसलाय. शिवा है तिकड़े. अब इस हाथों से कैसे कैच सकती थी भाई. आखिरी बॉल पर यहाँ पर आए विकेट. 9 रन 1 विकेट के नुकसान पर टाइटन बॉयज. बाहर की गेंद थी, ज्यादा सफल हुए थे समीर. गेंद ज्यादा हवा में थी. शिवा वहां पर खड़ा था और शिवा ने कहा मैं कोई गलती नहीं करूंगा. हेलो हेलो पारस, जरा जल्दी आना है क्योंकि जीजा का पगार हो चुका है और हर एक बॉलर बैट्समैन पे वो पारितोषिक और बख्शीश लगा रहे. कहीं जीजा पूरा पगार यहाँ पे ना देके जाए. शिवा गोलंदाजी एंडला है. शिवाच्या हॅट्रिक विकेट वरती 1500चं पारितोषिक जीजा की तरफ से. हाँ बोलो. क्या बात है. पहली गेंद पर महेश ने गेंद को भेज दिया सीमा रेखे के बाहर. महेश शाकिब की तरफ से आपको इनाम है. अर्धशतक पे तो आपको 2500 रुपए का इनाम है. 6 गेंदों पे 6 6 मारोगे तो भी आपके लिए इनाम है. अगर मैच आप जीताओगे तो 5000 रुपए का इनाम है. भाई इनामों की राशि बढ़ रही है. यहाँ पर जीजा है, वहाँ फोन पर शाकिब है. अभी और कोई भी रहेगा तो आ जाइए. जाऊया मॅचच्या दिशेने. आता याला म्हणतात कमबॅक. एक षटकाराच्या नंतर खूप चांगला बॉल इकडे शिवाने टाकलाय. द लोकल बॉय आहेत, लोकल हिरो आहेत गोरेगाव बॉयज ही टीम. आपण पाहत आहेत ह्या प्रतियोगितेतल्या सर्वाधिक जो स्कोर आहे ना 101 रन त्यांच्या नावावरती राहिलेला आहे. सीझन 9 चे हे विजेता आहेत, चॅम्पियन आहे आणि ती चॅम्पियन टीम आता सीझन 10 मध्येही देखील चांगली सुरुवात केलेली आहे.
क्या बात है, इनसाइड आउट खेला, यहाँ पर खिलाड़ी वहां पर मौजूद है, वन बाउंस, अरमान वहां पर खड़े हैं, एक ही रन मिलेगा। अब स्ट्राइकर आएंगे गणेश, गणेश तो स्ट्राइक वरती। पाहूया काय होईल मॅच मध्ये, काय चमत्कार दिसेल का, एवढं मोठं भलं मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे, ते पार पाडतील का, पाहायचे। हलक्यातने खेळला, इकडे बाहेरचा बॉल होता, कट केला, 3 रनआउटची संधी होईल, पण पूर्णपणे सुरक्षित। विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मला असं वाटते मोदीला पण पाहतोय, मोदी 102 रन, कमालीची ते फटकेबाजी केली होती संतोषने, खास करून आपण पाहिलं या प्रतियोगितेतलं दुसरं अर्धशतक त्यांच्या नावावरती आपण पाहिले, पहिलं अर्धशतक आपण पाहिलं अजयने केली होती, हाफ सेंचुरी, जबरदस्त ड्राइव, कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू है, एकच धाव इकडे मिळेल, एक रन। अब ऐसा नहीं चलेगा, यहाँ पर बल्लेबाज को जोखिम उठाने पड़ेंगे, प्रहार करना पड़ेगा, बैट चलानी पड़ेगी, पहली गेयर से लेके 5वें गेयर में अब यहाँ पर बल्लेबाजी करनी पड़ेगी। फास्ट खेळावं लागेल थोडंसं, कारण लक्ष्य मोठं है। ये देखिए बैठक एक बार फिर से अपील कर रहे हैं, अंपायर ने इशारा, भाई ट्रैक पे से जितने लोग हैं भाई उठना है, गेंद अंदर आएगी आपको लगे यहाँ पर नुकसान हो सकता है, प्लीज ऊपर बैठ जाइए सब लोग। चोवीस बॉल मध्ये 83 रन बनवायचे, 24 बॉल 83 रन, बोनस ओव्हर। प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी अजूनही उपलब्ध, प्रत्येक विकेटवर 101 रुपयांचा पारितोषिक, विजय 11 गोरेगाव बॉयज या संघातील खेळाडूंसाठी त्यांचे ओनर विजय यांच्यातर्फे। कोण आहे, भरत आहे ना? वळूया मॅचच्या दिशेने अनिल भाई। ओके, थँक्यू प्रवीण सर। भरत येते गोलंदाजी एंडला, बोनस ओव्हर घेऊन चांगला ड्राइव केलाय, हलक्या हाताने ते खेळलाय, फुलटॉस बॉल गया, हो काय करते, अब ये चौका नहीं है, ये अट्ठा है, अट्ठा मारा है महेश ने, फुलटॉस गेंद थी, आसानी के साथ यहाँ पर खेला था, दोनों बल्लेबाजों तो 1 रन के लिए गए थे, लेकिन अरमान के हाथ से वो गेंद छिटक गई, जहां 1 रन था वहां 7 रन फुल टोटल। काय रिप्ले दाखवते, काय कॅमेरामॅन वर्क आहे पा, जबरदस्त ही वाहिनी, प्रो लिंक वाहिनी, सरळ दिशेने केले, ओहो क्या बात है भाई, ये इस विकेट को तो बार बार देखना पड़ेगा, ये भी तो एक रील बन जाएगी। जब जब टेनिस क्रिकेट में देखा जाए रनआउट का जब बात की जाएगी तो ये फनी रनआउट में जरूर होगा, बल्लेबाज के पैर से निकल के सीधा मोदी के सेफ हैंड में, महेश देखेंगे, नाराज रहेंगे, एक्शन रिप्ले में खेल के महेश ने मन बना लेते भाग दिए, और यहाँ पर देखिए भगवान ने कहा बैट और बल्ले का यहाँ पर खेल चलता हो, क्यों ना मैं पैर बीच में डाल दूं, फुटबॉल भी चालू है, क्रिकेट भी चालू है, एक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता महेश नाराज। और विकेट के पीछे कौन है, मोदी जी। इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केलाय, नवीन फलंदाज येतोय कुणाल, कुणाल आलाय फलंदाजीसाठी, कुचेकर जे आहेत का, अनिल कुचेकर, कुणाल नवीन फलंदाज येतोय, क्या बात है, हल्के से यहाँ पर कुणाल ने अपना खाता खोला, और ये देखिए रनआउट का मौका हो सकता है, भाई मोदी जी के हाथ से कैसी ये गेंद चली गई, विकेटच्या पाठी एकही बॉल सोडत नाही, पण आज हा बॉल सुटलाय, एक जीवनदान इकडे कुणाला मिळाले, बघताच इकडे पाहिजे स्लिप ठेवली, वाईट स्लिप ठेवली आहे, थ्रो देखील चांगला होता, पण हातातनं चेंडू निसटला, आणि एक बार फिर से चकमा दिया है बल्लेबाज को। ये ओवर ऐसा है ना, यहाँ पर आप छक्के चौके नहीं लगा सकते, छक्के नहीं लगा सकते, चौके लगा सकते हो आप, अगर गेंद सीमा रेखे के बाहर गई तो,
क्या बॉल डाली थी यहाँ पर भरत ने, लाजवाब गेंद। एक बार फिर से पटकी हुई गेंद खेल दिया है बैकफुट पॉइंट की दिशा में। गेंद 1 रन के लिए जाएगी अंपायर का निर्णय आते हुए। इस ओवर में तो आप कहना पड़ेगा कि इक्का दुक्का ने चौके छक्के लगाने पड़ेंगे, लेकिन इस ओवर में थोड़ा सा रुकना पड़ेगा आपको, क्योंकि ये अलग ओवर है, ये बोनस ओवर है। आप जितने रन बनाओगे उतने रन दुगना आपको मिलेंगे। पाहूया, चांगला ड्राईव्ह केलाय, केवनी खेळाडू नाही आता। अरमान इकडे बॉल पकडेल का? हा, अरमान इकडे बॉल पकडलाय, सिंगल धाव आली आहे। चला 300% मला असं वाटतं संपलेत आणि ह्या ओव्हरमध्ये पाहिजे मात्र 6 रन आलेत आणि पाहूया सांगायचे तर किती धावा येतील। टीमची धावसंख्या झाली आहे 31 रन। हेलो, सभी दर्शकों को हम बताना चाहेंगे कि इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर रमजान खान, हम हमेशा जिक्र करते हैं कि रमजान खान एक बड़े खिलाड़ी है जिन्होंने अपने बल्लेबाजी से बहुत सारे रिकॉर्ड कायम किए हैं। तो हम सभी को बताना चाहेंगे रमजान खान जिस टीम में खेलते हैं वो है विजय 11 गोरेगांव बॉयज, जो आपके सामने लास्ट टाइम की विनर है और अभी जीतने के दौर पे है। विजय 11 गोरेगांव बॉयज। थैंक यू अनिल भाई। अरमान बेटा इधर आना, इधर इधर। अरमान येथे गोलंदाजी एंडवर, कॉमेंट्री बॉक्स एंड कर, गोलंदाजी करण्यासाठी सामना करेल। क्या बात है, तेज तर्रार गेंद थी, पैरों से गेंद टकराई और ये देखिए कुणाल क्या कर रहे हैं। रन आउट। अब लग रहा है यहाँ पर घुटने टेक दिए हैं टाइटंस बॉयज के सभी बल्लेबाजों ने। ये देखिए गेंद पैरों से टकराई है, गेंद कहाँ जा रही है खुद बल्लेबाज नहीं देख रहे। इंपैक्ट प्लेयर के तौर पर आए थे पर उसका फायदा नहीं उठा पाए, सस्ते में आउट होकर डग आउट की तरफ। बैट तो घुमाया था, लेकिन जिस तरीके से अपने बैट जोर से घुमाया था ना, उसी जोर से यहाँ पर गेंद भी डाली है। गोरेगांव एक्सप्रेस के नाम से मशहूर अरमान तेज तर्रार गेंद डालते हैं, काफी गती है उनके इस गेंद पर। 3.3चा खेळ संपलाय, 31 धावा झाल्या 3 विकेटच्या नुकसानवरती। राहुल आलाय फलंदाजीसाठी। हाय देखील टप्प्याचा बॉल आहे, पण वेग तेवढाच भन्नाट आहे, काहीच करू शकणार नाहीये, कारण गोलंदाजची क्वालिटी ब्युटी तो इकडे दाखवतोय। वा, रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो बॅट वेगाने फिरली, पण तदनंतर तो जो बॉलरचा जो वेग आहे ना, त्यापेक्षा तुमची बॅट कमीच पडेल। एकही धाव दिलेली नाहीये अजूनही देखील। आता पाहायला बॉल इथे आदळलाय, पंचाचा निर्णय येतोय लेग बाईस, पण हा त्याच्या खात्यात नाही, हा एक्स्ट्राच मध्ये। शेवटचा बॉल असेल टीम खात्यामध्ये हे रन जातील, म्हणजे अजूनही अरमानच्या विरोधात बॅटने एकही रन आलेला नाहीये। तर शेवटचा बॉल असेल, ठरेल का मॅडन ओव्हर ओपन मध्ये गोरेगावच्या या अरमानची। क्या बात है, लाजवाबी है गेंद, बायचा इशाराही देखील येतो, हाय देखील टीम खात्यामध्ये नक्कीच हे रन जातील। तर बॅटने तर काही रन आलेले नाहीये आणि एकही रन नाही देता मला असं वाटतं ही मॅडन ओव्हर असेल अरमानची। नक्कीच जे 2 रन आलेत ना, तर ते एक्स्ट्रास मध्येच आलेले आहेत। तर ह्या प्रतियोगितेतील ती मॅडन ओव्हर अरमानच्या नावावरती जाते। आपल्या सर्वांना माहीतच आहे की खान साहेब लेजंड ट्रॉफी मध्ये आपल्याला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती प्रत्येकाचीच लाभते। त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित चव्हाण साहेब येथे उपस्थित आहेत। मी चव्हाण साहेबांना विनंती करेल की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। आयोजक रमजान खान तर्फे आम्ही आपल्याला आमंत्रित करतो की आपण येथे मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय।
आणि पहिलाच बॉल शिवाच्या विरोधात चढवलेला हल्ला गणेशच्या बॅट मधून येतोय षटकार. क्या बात है, बैक टू बैक 2 गेंदों में 2 6। अब ऐसे छक्के लगाने पड़ेंगे गणेश यहाँ पर। ओ देखिए क्या बढ़िया स्ट्रोक खेला है, हेलीकॉप्टर लैंड हुआ है सीमा रेखा के बाहर। आप देख रहे खान साहब लेजेंड ट्रॉफी सीजन 10 मानाची अभिमानाची गोरेगाव महोत्सव म्हटला ना तर खान साहेब. प्रत्येक खेळाडूसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म खान साहेब लेजंड ट्रॉफी आणि या प्रत्येक खेळाडूचं प्रोत्साहन मनोबल वाढवण्यासाठी येथे आपल्यामध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे चव्हाण साहेब त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अनिल भाई आणि तसेच आमच्या मंचा ह्या प्रतियोगितेमध्ये आमचे मित्र भाई शाबू शेख यांचे इथे आगमन झालेलं आहे. शाबू भाई वेलकम, आपका स्वागत इस प्रतियोगिता में. हमारे अच्छे दोस्त द हैंडसम मैन शाबू भाई, फिट अँड फाईन. अप्रोच भाई आपणासही देखील विनंती असेल की मंचावरती स्थानापन्न व्हायचे सर. व्हाईट बॉल पंचाचा निर्णय येतोय. 52 धावा झाल्या धाव फलकावरती. 52 रन ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 50 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. पाणी ए भाई पाणी दे भाई और स्टेज पे. स्क्रीनवरती पाहू शकता आमचे प्रमुख पाहुणे व्यासपीठावरती उपस्थित. या मॅचचा या प्रतियोगितेचा आनंद घ्या. पहा बाहेरचा बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 रन पुढे केला. दुसऱ्या धावासाठी गेला तर गणेश आणि त्याला पुरेपूर सन्मान दिलाय इकडे राहुलने. सर्व मान्यवर आपण पाहतोय मंचावरती उपस्थित या मॅचचा आनंद घेत असताना. 54 धावा झाल्यात. शेवटचा बॉल असेल ह्या ओव्हर मधला. क्या बात है, एक बार फिर से बाहर की गेंद को पार से लेकर घसीटना चाहते थे गणेश, पर डॉट बॉल और ओवर की हुई यहाँ पर समाप्ति. 6 गेंदों में अब बनाने 48 रन. एक तरफा ये मुकाबला. चला गोलंदाजी एंड वरती सज्ज होतोय अमोल. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी. आहा क्या बात है, गति में परिवर्तन, गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे, शिवा नहीं करेंगे गलती. चौके के बाद यह विकेट कमबॅक किया यहाँ पर. अमोलच्या खात्यामध्ये आली ती विकेट. काय गतीमध्ये परिवर्तन के पहा. बॅट पहिलेच फिरवली होती राहुलने. बॉल बाहेर गेला, तदनंतर बॅटचा फेस खोलला. जाल में फंसाया आपने अमोल ने. अब टीम की रीढ़ की हड्डी यासर. और ये देखिए पहली गेंद पैर पे टकराई, पर अंपायर का निर्णय आता हुआ बैट कट. अच्छा ये सामने मैं इसमें देख रहा हूँ.
59 धावा झाल्या धाव फलकावरती अजूनही 3 बॉल शेष आहेत. चौथा बॉल फुलटॉस आहे पण पाहूया दिशा कुठे लँड झाला हा बॉल. पंचाचा निर्णय तो वाईट बॉल. वन साइडेड असा मुकाबला या प्रतियोगितेचा सर्वाधिक स्कोर जो लावलाय धाव फलकावरती 101 रन. गोरेगाव बॉयज या संघाने सीझन 9 ची विजेता धीमी गति की गेंद यहाँ पर हेलीकॉप्टर का उपयोग किया और हेलीकॉप्टर लैंड होगी सीमा रेखा के बाहर. गणेश के बल्ले से निकलता हुआ ये खान साहब लेजेंड ट्रॉफी सिक्सर. वाह क्या बैट घुमाया था गणेश ने. हेलीकॉप्टर प्रॉपर मिडल ऑफ द बैट हुआ है और गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया है. अब 2 गेंदों में 35 रनों की आवश्यकता. क्या बात है. एक बार फिर से पुल किया है खिलाड़ी वहां पर मौजूद. एक और विकेट 5 विकेट टाइटन बॉयज की. गणेश ने 9 गेंदों में 10 गेंदों में 27 रनों की एक बढ़िया पारी खेलकर डग आउट की दिशा से. अब आखिरी गेंद है और आखिरी गेंद खेलने कौन आ रहे हैं आफाक जिन्होंने आज बढ़िया गेंदबाजी की है. ये देखिए क्या बात है. मुझे लगता है आज इनका दिन था. इनको अगर ऊपर भेजते तो ऐसे और छक्के वो लगा पाते पर देर हो गई. आखिरी गेंद पर छक्का जड़ा. चलो टॉस के लिए आना है.